मुंबईतला एक ब्रिटिशकालीन पूल म्हणजे एल्फिस्टनचा पूल, तोच एल्फिस्टनचा पूल आज रात्री 12 वाजल्यापासून बंद होणार असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत। मात्र स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर याच्या विरोधात आहेत आणि ते थेट हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन इथे आले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत। इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यासोबत ते त्यांच्या साथीला इथे उतरले आहेत। आपण कालिदास कोळंबकर यांच्यासोबत थेट संवाद साधूया। काय सांगाल सर, तुम्ही थेट हॉस्पिटलमधून तुम्ही डिस्चार्ज घेऊन इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी आलात, त्यांच्या मदतीसाठी धावून आलात, काय सांगाल, या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का? ज्या पद्धतीने ब्रिजचं काम चालू करण्याचा प्रयत्न करत MMRD, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। हा इंटरनॅशनल हा ब्रिज आहे, हा ब्रिज झाला पाहिजे, हा मताचे आम्ही आहोत। परंतु हे ब्रिज करत असताना इथला स्थानिक 19 बिल्डिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करा। आणि कस्टरमध्ये ह्या 19 बिल्डिंग बसवून त्यांना 33(9) खाली हे करून द्या 620 स्क्वेअर होऊ शकते। मोठे मोठे प्लॉट आहेत आतमध्ये आणि त्या प्लॉटचा फायदा घेऊन, आणि ज्यावेळी मला ताई तुम्हाला एवढंच सांगायचं, इंटरनॅशनल जेव्हा एखादं काम असते तेव्हा कोणताही कायदा आड येत असेल तर इंटरनॅशनल जो काम असते त्या कामाला तो अधिकार आहे, तो कायदा दूर करायचा। त्या कायद्याने दूर करून हे काम चालू करा। तुम्ही म्हणताय आतमध्ये मोठे प्लॉट्स आहेत, जास्त स्क्वेअर फूटची जागा इथल्या रहिवाशांना दिली गेली पाहिजे, मग नेमकं पाणी मुरतंय कुठे? बघा, मागच्या टायमिंगला जे आमचे हे होते MMRDचे कमिशनर, त्यांनी हे सगळं चालू केलं होतं कामाला, अत्यंत चांगल्या पद्धतीने गती दिली होती आणि कोळंबकर इथेच आपण यांना मर्ज करूया असंही सांगितलं होतं। आता नवीन कोण एखादा संजय मुखर्जीच्या दुसरं कोण खालचे अधिकारी काहीतरी चेंजेस, संजय मुखर्जी काम करणारे अधिकारी आहेत ह्या मताचा मी आहे, तुम्हाला सांगतो। परंतु खालचे अधिकारी काय प्रपोजल त्यांना जाऊन सांगत असतील तर गैरसमज होत असतील, त्यांनी काहीतरी हे मॅटरमध्ये हे करावं असं ह्या मताचा मी आहे। बरं, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच ही माहिती देण्यात आली की इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना मी म्हाडाच्या इमारतीमध्ये स्थलांतर करणार आहोत त्यांचं, तर तुम्ही त्यांच्या या मताशी सहमत आहात का? मी शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की ते ठाणे जिल्ह्याचे त्या भागातून साहेब निवडून आलेत, म्हणजे ते पण सिटीतूनच निवडून आलेत, सिटीची सुखदुःख ते चांगल्या पद्धतीने जाणू शकते, त्या पद्धतीने मी जाणू शकतो त्या पद्धतीने। आणि हा प्रश्न जनतेचा आहे, प्रायव्हेट बिल्डिंग आहेत, मालकाचे आहेत, म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये कोण जागो? प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये जनता इथे बांधून द्या आम्हाला, आम्ही जातो। पण साहेबांना कोणतरी अधिकाऱ्याने हे मिसगाईड करण्याचा हा प्रयत्न केला। मिसगाईड केल्यामुळे एकनाथ शिंदे इथल्या स्थानिक रहिवाशांच्या तोंडाला पाणी पुसत आहेत का, की तुम्ही घ्या, आम्ही कुठेतरी तुमचं स्थलांतरित करतोय? एकनाथ शिंदे आयुष्यामध्ये काम करणारी व्यक्ती आहे आणि काम करणाऱ्या व्यक्तीवरती मी कधी काही गोष्टी मी बोलू शकत नाही। त्यांना ते पटल्यानंतर ते आउट ऑफ वे जाऊन मदत करणार, हा त्यांचा स्वभाव आहे। हे सांगितलं पाहिजे होतं कोणी, त्या लोकांनी स्थानिक आमदार म्हणून मला विचारलं असतं तर अत्यंत उत्तम पद्धतीने मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला असता। पण स्थानिक आमदार म्हणून तुम्हाला कुठेही या सगळ्यामध्ये माहिती दिली गेली नव्हती किंवा तुमचं मत विचारण्यात घेण्यात आलं नव्हतं? माझं मत नाही घेतलं, एवढंच माझं सांगायचं। अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या पद्धतीने, कारण आपण काय हाजी करणारे नाही, माझा स्वभाव आहे, मी हाजी काम करणारा मनुष्य आहे, म्हणून एवढे वर्ष काम केलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलं, हे तर तुम्हाला माहिती आहे ना। जनतेचं काम करत राहायचं बस,
मात्र सर सरकार तुमचं आहे, तुम्ही सरकारमधलेच एक आमदार आहात, इतके वर्ष तुम्ही आमदार राहिलात, मंत्री राहिलात, तर कुठे ना कुठेतरी या स्थानिक लोकांच्या बाबतीत सरकार कमी पडतं असं वाटतं का? कारण का इतके महिने हा प्रश्न प्रलंबित आहे. आत्ता विधान भवनात देखील परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. कुठेतरी सरकार कमी पडतंय का? माझं मत आहे, तुम्हाला सांगतो, शासन कुठे कमी पडत नाही आहे. कमी पडत असतील तर ते अधिकारी, हा प्रस्ताव अधिकाऱ्याने एक जॉईंट मीटिंग लावून हा प्रश्न आम्हाला कॉल केला असतो जनतेला, तर हा प्रश्न तिथेच सुटला असता आणि तिथेच आम्हाला न्याय मिळाला असता. पण हे अधिकाऱ्याने हे वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार करणार आहात का मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे? मीटिंग झाली तर हा विषय घेणारच, आपण सोडणार आहोत का? मीटिंग झाली तर त्या विषय घेणारच तिथे. बरं, अशी माहिती मिळते की आज रात्री 12 वाजल्यापासून हा पूल बंद करण्यात येणार आहे. तुम्ही या संदर्भात सहमत आहात का? तुम्ही या रहिवाशांना पाठिंबा कसं देणार? जर पूल तोडायला आलेच तर तुमची भूमिका काय असेल? मी सांगतो, आमचा जो विषय इंटरनॅशनल ब्रिज आहे आणि इंटरनॅशनल ब्रिजला आमचा विरोध नाही आहे, परंतु जनतेला बाजूला ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर आमचा सक्त विरोध राहणार. आज रात्री रस्त्यावर उतरणार जर पूल पाडायला आले तर, बंद करायला आले तर? माझी जनता आहे तिथे कालिदास कळमकर आहे, नो कॉम्प्रोमाइज. एवढं मी तुम्हाला सांगतो, जिथे जनता माझी आहे तिथे कालिदास कळमकर उभा राहणार. अगदीच आपण पाहतोय की इथल्या रहिवाशांच्या मागे ठामपणे कालिदास कोळंबकर उभे आहेत आणि पुढची एक बैठक देखील होऊ शकते या संदर्भामध्ये. मात्र ती बैठक कधी होते, तोडगा निघतोय का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह सुविचार जाधव, NDTV मराठी, मुंबई.